बसते दमबाई काय करत नाही, असं काहीतरी परिणाम होणार नाही करताना. तुला कुठंतरी जायचंय किंवा तुला माहेरी जायचंय, नेमकं काहीतरी जावेला अडचण आली, सासूला जायचं होतं कुठंतरी आणि तुला जायचं होतं आणि जाता आलं नाही, मग स्वयंपाक करताना चांगल्या प्रकारे कणिक टिमणार त्या दिवशी काय नाही. आणि मग देश जर काय खरं नाहीच मग म्हणायचं मनामध्ये चांगले परिणाम राहते नाही. लौकिक म्हणून सांगितलं मंगलाचरण करा, पण करताना हे शिकवलं आपल्याला जमणार आहे. आणि पुण्याचं उद्या आलं तर सगळे अनुकूलता आपोआप येणार ना ते केल्यावरच. प्रतिकूलता आपल्या इच्छेची पूर्णता नाही झाली त्याचं कारण आपण केलेलं पाप संक्लेश. मग तिथंच मंगलाचरण केलं सुरुवातीला, मध्ये मध्ये मी करणार नाही जाणणार आहे, नमोकार मंत्र म्हटला, भजन म्हणत राहिलो आतमध्ये. आणि शेवटी परत झाल्यानंतर माझ्याकडून हे सगळं आरंभ झाला, त्याच्यामध्ये झालेल्या हिंसेबद्दल आणि दोषाबद्दल मी प्रतिक्रमण करतो आणि मंगलाचरण परत त्यांचं स्मरण केलं. प्रतिक्रमण म्हणजे स्मरणानेच होणार ना पंचपरमेश्वर. असं आपण दुकान बंद करताना करतो का, खूप पैसे आले आज काय, मग बंद करताना देवाच्या आठवण आली. इतर लोक राव देवाचे आभार मानते, तर यावर तुझ्या कृतीमुळे चांगला व्यवसाय. तुम्ही कधी मानले का यश देवा तुमच्या कृतीमुळे माझा जर चांगले पैसे आले, चांगलं गिरायचं आले. म्हणजे एक सांगायचं असं धार्मिक कार्यामध्ये तर करायचंच. आणि अशा अनेक ग्रंथामध्ये आचरण केलंय. प्रवचन सारखा सुरुवातीला मंगलाचरण आहे, मध्ये मंगलाचरण आहे, शेवटी मंगलाचरण आहे. आणि चांगलं मंगल आचरण असतं. आणि मंगलाचरण काय, मंगलाचरण काय, संसार सागरातून तरून जाण्यासाठी एक भक्कम नावेप्रमाणे त्याची जोड मंगल पाठ म्हणून ते पण विसरून गेला. मंगल आचरण म्हणजे काय, जे मंगलतेला प्राप्त झालेले स्वयं मंगलमय आहे आणि मंगल करण आहे. आमचं पण त्यांच्या स्मरणाच्या निमित्तात मंगल होतंय, परिणाम शुद्ध होत आहे, म्हणून त्याला मंगलमय आणि मंगलकरण म्हटले. आणि असं मंगलमय मंगलकरण पंचपरमेष्ठींचं मी स्मरण करतो तर आपला या संसार सागरातून तरुण जाण्यामध्ये आपल्याला टेन्शन येणार नाही. म्हणून तिथं दिलं की नाही भक्तावर स्तोत्राचा 4था श्लोक मला बरं, 4था कल्पांत काळ म्हणजे अत्यंत खवळलेला असा भयानक वार आहे ना, पवन. आणि त्या वाऱ्याद्वारे तो समुद्र खवळतो. वारा सुटल्यानंतर मोठ्या मोठ्या लाटा येतात. आणि काय त्याच्यामध्ये नक्रचक्रम, मगर, सुसरी, देव असे मोठे मोठे असे. मग त्याच्यातून तरुण कसं जायचं, कोवा तरी तुम्हाला मंबून दिंबू द्या. त्याच्यातून जर मी पोहून जायचं म्हटलं तर शक्य आहे. माझा समुद्र नाही हा संसार समुद्र. तिथं जर थोडं आहे, तिथं आपण बघतोय का सोसाट्याचा म्हणजे पापाचे उदय येते की नाही, प्रतिकूलता येते. हेच त्या ठिकाणी कल्पांत काल पवनोद. आणि आजूबाजूला सगळे जे संयोगात आलेल्या चेतन पदार्थ ते सगळं नक्रचक्र आहे.
अशा संसार समुद्रातून शांततेने बाहेर पडायचे तर नाव सबमरीन मध्ये बसल्यावर काय सबमरीन मध्ये ते पण आजकाल आता ते पण तुटली जाते करतो वेगळी, परंतु तिथं त्या समुद्रातून जात असताना त्याला जास्त प्रॉब्लेम होतो. त्याच्यात आत बसलेले सगळे सुरक्षित. तसं आपण या पंचपरिवर्तनाच्या गुणांच्या स्मरणरूपी नावेमध्ये बसायचं, म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही. बसायचं आता मंगल विधान आपण म्हणायचं. मंगल विधानामध्ये कशाची चर्चा आलेली आहे? झाली ती चत्तारी मंगल झाली, पूजा पीठिका झाली. आता मंगल विधान म्हणणार आहे ना, म्हणून झाले की आपल्याला. आता मंगल विधानांतर्गत कशाची चर्चा येते? तुम्ही पूजा करता की रोज? कशाची चर्चा आहे? म्हणजे कशाचं वर्णन आहे? नमोकार मंत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे. लक्ष देऊन ऐका परत. जिनं सहस्रनाम घेतला, सहस्रनाम म्हणजे 1008 नाव कोण होतं त्यांना? त्यांची लक्षणं सगळी शरीराची पाहून मग त्यांचं ते 1008 लक्षणाच्या द्वारे गुणवर्णन करतो. म्हणजे जशी गुण त्यांच्यात आहे तशा नावाने त्यांची स्तुती करतो. काय निश्चय? काय निश्चय? निश्चय नाव आहे की नाही? मग निश्चय का? आणि गुण काय? निश्चय ह्या गुण आहे ना, एक गुणरूप नावं ठेवली ना आपली. साधी साधी म्हणजे समुद्र किनारा. बरोबर. कोणता समुद्र किनारा? म्हणजे ज्याला नाव ठेवलंय तर ते गुणानुसार नाव, किंवा आपण आता उलट करा ना. पूर्वी ते कसे गुणाने सहित ते जन्मले, तसं त्यांचं पुण्य होतं. आपलं जसं पुण्य नाही, पण आपलं आहे पण पुण्य, कारण आपलं नाव चांगलं ठेवलं. नाव चांगल्या ठेवण्या इथपर्यंत पुण्य. कारण आई चांगल्या आहे ना. आता आजकाल पूर्वीसारखी नाही नाव ठेवली जात. दगडून आहे ना, अशी नावं पूर्वी होती की नाही. मग आता तशी नावं न ठेवता आता प्रत्येक माता जागृत झाली. वेगळं नाव पाहिजे आणि ते चांगल्या अर्थाचं पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळं गुगल सर्च केला जातो. काय नाव? त्या नावाचा अर्थ शास्त्रात नाही, गुगलवर शोधतात. शास्त्रात काय अर्थ आहे हा बघायचं जाऊन, गुगलवर काढायचं, तिथं काय अर्थ सांगितलाय, मग चांगला आहे ना. बरोबर. शास्त्रात त्याचा काय अर्थ आहे ते काय विचार करायचं, कारण का शास्त्रात आलेले नाव तसं बरं असू द्या, गुगलवर का असेल ना, काहीतरी चांगलं नाव आलं. मग आता नावानुसार आपलं ते मुलाचं काम पण असावं असं किती मातेला वाटतं. नावाचं जर ते अपभ्रंश केला तर आवडत नाही. साहिलला काय म्हणते दोस्त तुझी? साहिल्या बरोबर. साहिल्या. मग ते अपभ्रंश झाला तर किती किती चांगलं वाटणार आईला. तिने किती चांगलं प्रेमानं नाव ठेवले म्हणून वाला पर. पण तेवढं लक्ष नाव ठेवताना जेवढं लक्ष असतं तेवढं लक्ष आपण त्याच्या जीवनामध्ये तसे गुण उतरवण्यासाठी असतं. बरं झालं गेलं जाऊ दे. याच्या पुढं तरी आपण जी नावं ठेवलेली आहेत बुद्धिपूर्वक ठेवलंय, तर बुद्धिपूर्वक जागृत राहून तसं अनुभव करायला शिकवा. काय अनुभव? बरोबर आहे का? अनुभव आहे ना. अनुभव म्हणजे फिलिंग आहे ना.
फिलिंग येते ना तुला. आता मराठी कळलं तर तुम्हाला, इंग्लिश तर तुला मराठी शाळेत जातं, इंग्लिश शाळेत जातं ना. मग अनुभवचा इंग्लिश अर्थ, इंग्लिश शब्द काय? फिलिंग. फिलिंग कोणामध्ये असते? शरीरात असते, घरात असते, कोणाच फिलिंग असते? फिलिंग म्हणजे अनुभव कोणामध्ये होतो? जीवाला होतो का? म्हणजे तू कोण आहे? जीव आहे. असा अनुभव शब्दाचा अर्थ काय झाला? मग सतत त्या जीवाचा अनुभव घ्यायला पाहिजे की नाही आपण? दुसऱ्यांनी जास्त तुझा अनुभव घेते, कारण नाव दुसरेच त्या स्वतः आपल्या जे नाव ठेवले त्या नावाचा आपण किती उच्चारण करतो आणि इतर लोक किती उच्चारण करते त्याचं कधी गणित घालतंय का? बरोबर आहे. आपल्यासाठी ते नाव नसतं, लोकांसाठी. आपलं नाव आपण किती वेळा जीवनामध्ये घेतलेलं असतं. यश आणि दोस्त, कंपनी, बाकीचे लोक ते किती वेळा घेतात. मग तुझं नाव तुझ्यासाठी का लोकांसाठी? आपलं ठेवले तर आपल्याला जास्त वेळा घ्यायला पाहिजे की नाही? ते नाव घेतलं म्हणजे त्या गुणांचं आपण त्या गुणाचं स्मरण केलं, त्या गुणवाला मी आहे असं पाहिजे. तर आता हे 1008 नावाने जी इंद्राने भगवंतांची स्तुती त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांच्या द्वारे केली, तर त्याच्यासाठी तसे गुण आपल्यामध्ये पण व्यक्त व्हावे या भावकी भावना करत हा जिनसहस्र नाव अर्घ्य आपल्याला चढवायचं. पटामध्ये कशाचं वर्णन आलंय? समूह सरणामध्ये विराजमान अरिहंत. कारण आपण आता पूजा करायला निघणार आहे ना त्यांची, ती भूमिका बनवायला पाहिजे ना, की ज्यांची आपण पूजा करायला निघालो ते असतात कशी आणि त्यांची पूजा आपल्याला कशी करायची आणि कशासाठी करायची त्याचं सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. मन लावून म्हणायचं. म्हणजे जे हिंदी म्हणतो आपण तोच सगळा भाव संस्कृत मधूनच त्याच्यामध्ये घेतलेला आहे. संस्कृतच ते हिंदी केलेलं आहे. स्यादवादवाने केलं. थोडा का मूळ आचार्यांच्या भाषेत वाचूया आणि त्याचा पण आनंद घेऊ. पाठमध्ये कशाचं वर्णन आलंय पूजाकडे? काय 24 कीर्तनकर काय? स्वस्तिचा अर्थ काय होतो? कल्याणकार. 24 कीर्तनकर माझं कल्याण करू. बरोबर. डॉक्टर पदर घ्या. श्री वर्णन कोणत्या मुलींचं? कोणत्या मुलींचं आलंय? ती मुलींचं आलंय का नाही? ती मुलींचं आलंय का नाही? ती मुली महाराज असतील का नसते? असते. त्यांचं वर्णन नाही का? कशाचं वर्णन आहे या? पण बघूया. पाऊस आहे. 64 वृद्धिधारक जे मुली आहे आणि या वृद्धी संवेदनशील करत असताना अशा त्या बुद्धीने संपन्न, अशा त्या गुणाने संपन्न, अशा त्या विशुद्धीने संपन्न असणाऱ्या त्या मुलींचं स्मरण करत करत त्या ठिकाणी आपल्याला ती वृद्धी प्राप्त करण्याच्या हेतूने नाही, त्यांची जी विशुद्धी आहे त्या विशुद्धींचं इथं आपण गुणगान करायचं आहे.
चिदानंद शब्दाचा अर्थ काय होतो? काय नाव दिलं? दर्शनची मिसेस काय नाव आहे? दर्शन लाजत नाही पाहिजे. काय चिदानंद शब्दाचा अर्थ काय? भावासन जर झाला तर मग तुम्ही काय चिदानंद करायला लागेल? चिदानंद आनंद तर कळला शब्द आनंद. चिदानंद का? त्याच्यामध्ये चित शब्द आला ना. चित आणि आनंद आहे. चित म्हणजे चेतना. चेतना म्हणजे ज्ञान दर्शन. जे ज्ञान दर्शन आणि आनंद गुणाने सहित असतात त्याला काय म्हणायचं? चिदानंद. बरोबर. ज्ञान दर्शन आणि आनंद किंवा ज्ञान दर्शन स्वरूपामध्ये राहून आनंद जे भोगतात त्यांना म्हणायचं चिदानंद. कारण आनंद काय? चेतन आत्म्यात आहे. त्या चेतन आत्म्याच्या आश्रयाने जो ज्यांना आनंद प्रगट झालेला असे ते चिदानंद. आणि दुसरं विशेषण काय दिलं? स्वात्म रसिक. रसिक किंवा रसिक म्हणजे आपल्या आत्म्याचा असा स्वाद घेणारे. बरोबर. स्वात्मरसी. आणि कसे? सत आहे. सत म्हणजे सतीश मिसेस काय नाव? सत म्हणजे सत शब्द काय करतो? सत. बरोबर आहे. विचारायचं सत म्हणजे असणं, अस्तित्व, सत्ता. आणि सत्ता सत्तेची सिद्धी सत्तेच्या कशामुळे होते? सत्ता आणि वस्तूची. तर त्याच्यात वस्तूच्या सत्तेचं कारण काय? वस्तू सत का असते? सत म्हणजे अस्तित्व. एकात्वादी शब्द झाला. पण अस्तित्व कशामुळे असतं वस्तू? बरोबर असतं ना. वाचते आम्हाला असतं म्हणजे झालं. अरे कारण समजून घ्या ना. अस्तित्वाचं कारण काय? कुठली वस्तू जगामध्ये आहे त्याचं कारण काय? यावर कसं सांगा. बरं छान. उत्पाद एकदम सुद्धा आपल्याला सांगितलं. ज्या वस्तूमध्ये आपल्याला हे दिसणारे कारण हे कार्य आहे. सत हे काय कारण आहे. म्हणजे सत कारण आहे आणि उत्पादने द्रव्य त्याचं कार्य आहे. आणि त्या उत्पादने द्रव्यपणामुळे वस्तूचा आहे म्हणा. जर वस्तूमध्ये उत्पाद नसेल, वेळ नसेल किंवा त्याची ध्रुवता नसेल तर वस्तूच नसेल. वस्तूच्या आहेपणाचा पण आपल्याला कारण समजायला पाहिजे. मग ती सत्ता अमिका आहे. तिथं मला बदल होताना दिसतो आणि इथं मला मी आहे असं पण दिसतंय. ध्रुवता आहे. लहान होतो, मोठा झालो. लहान अवस्थेचा वेळ झाला, मोठ्या अवस्थेचा उत्पाद झाला आणि त्याच्यामध्ये जो लहानपणी होता तोच मी आता मोठेपण आहे. म्हणून मी सत आहे. कुठल्याही पदार्थाची सत्ता त्याच्यावर उत्पादन द्रव्यामुळे. म्हणून आपल्या दिनधर्मामध्ये हे जे सत्य लक्षण आहे त्यामुळे वस्तूची सत्ता सिद्ध होते. पण इतर धर्मामध्ये कोणी वस्तूचं उत्पादन मांडला, कोणी नुसता वेळ मांडलं, कोणी ध्रुवच मांडलं, कोणी उत्पाद वेळ मात्र मांडलं, कोणी ध्रुव मात्र मांडलं. असे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवर सत्ता सिद्ध होत नाही. आपल्याकडे इतकी छान प्रकारे सत्ता सिद्ध केलेली आहे की वस्तू बदल होत असताना सुद्धा कायम राहते. आणि हा सायन्सचा सिद्धांत सिद्ध केला मॅटर. आणि बदलत असताना कायम राहते. आणि ते त्या वस्तूच्या असण्याचं कारण. आणि म्हणून सिद्ध सुद्धा दिसत नाही म्हणून नाही असं नाही आहे. म्हणून प्रवचन सारामध्ये त्यांनी ते दिलं की सिद्ध जरी झाले तरी त्यांच्यामध्ये उत्पाद वेळ आणि परिणती आहे म्हणून सिद्ध आहे. माताजी गेल्या म्हणजे गेल्या म्हणजे त्यांचा सतपणा मानला नाही. आणि वेळ झाला, कुठेतरी उत्पाद झाला, त्यांचा जी ध्रुव आहे सत आहे नाही. त्या सतपणाने पाहिलं तर घोटाळा होणार ना. मग आपल्याला मग त्यामुळे तर त्रास होतोय. सतपणा नाही
पाहिल्यामुळं परत परत असं वाटतं की नाही 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 नाही, आहे आहे आहे. म्हणजे निदान पंचपरमेष्ठीला आणि आपल्या आत्म्याला आहे म्हणून पाहायला शिका. बाकी कुणी आहे नाही का आपली बाकी संसार आहे नाही याचा विकल्प महत्वाचा नाही, पण आपण आणि पंचपरमेष्ठीची सत्ता आपल्याला खरी वाटली पाहिजे. हे सिद्ध कल्पना नाही आहे, अरिहंत ही कल्पना नाही आहे, ते सत आहे. आणि त्याचं कारण काय? यश. कारण त्यांच्यामध्ये त्या पदार्थामध्ये उत्पादे आणि द्रव्यपणा आणि कसे ते शिव. शिव म्हणजे शिवचा अर्थ सुख होतो, कल्याण. आणि कसे तीन लोकात सुंदर. सुंदरतेचं लक्षण काय हे तुम्ही समजसारखी इथं शिबिर झालं होतं का नाही, त्या तिथे घेतल्या त्या कात्रा मागच्या शिबिरामध्ये, बरोबर आहे का? 2 शिबिर झाले ना समजसारखी. तिसरं कधी घ्या ना, त्याच्याशिवाय तिथे त्या अम्मांच्या शॉपमध्ये बाहेर कशा आहे ना, त्यांना कुठेतरी गुंतवा ना. तिसरं शिबिर त्या अम्मांच्या ह्याच्यानंतर डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं की तिसरं समजसारखं शिबिर आहे. आपोआप अभ्यासाला लागल्या असत्या आणि त्यांचं स्थितीकरण करायची वेळ झाली नसते, आपोआप स्थिर झाली असते. कारण तेच आम्हा आहे, समजसार म्हणजेच माताजी, आणि त्याच्यामध्ये लागले असल्यामुळे माताजी त्यांच्यासाठी जिवंतच राहिले असते. बरोबर आहे का? आदितीत आहे. पण तुम्ही आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही डिक्लेअर करा समजसार शिबिर तिसरं आहे. तुम्ही तर काम तुमचं होतंय. आधीची 2 शिबिर आम्हासाठीच तुम्ही घेतली होती ना, मग गेल्यावर संपलं समजसार शिबिर. तुम्ही मुलांना मुलं तयार आहे, त्या रेडी, आणि तुम्ही पण मग मस्तपैकी त्या विषयामध्ये म्हणजे अर्थ ध्यान झालं नसतं, धर्म ध्यान झालं असतं, आणि मग माताजीला पण स्वर्गाला आनंद झाला तर मग माझ्या मागे लोक शाने आहेत म्हणून. म्हणजे नीट राहावा असं शेवटचा उपदेश प्रीती त्यांनी सांगितलं ना, आम्हाला सांगितलं तुम्ही मुलींनी सगळ्यांनी नीट राहावा, बिघडला तुम्ही सगळे आहे ना, म्हणजे त्यांचं आठवण करा. तर समजसार शिबिर डिक्लेअर करू काय? मला तो खायचा, मला मी सत मानलेला आहे, तुम्ही असत मानल्यामुळं तुम्हाला गरज आहे त्या शॉक मधनं बाहेर येण्यासाठी. म्हणजे तुम्हाला सारखी आठवणी दिलेला आहे. मग ती आठवण त्यांची काय आणि समयसारची काय, दोन्ही एकच आहे का? माताजी आणि समयसार वेगवेगळे का आदितीत आहे, नम्रतात आहे. तुमची काय वेगळी पूजा चालली काय? असू द्या, करा, पण माझं जरा थोडं लक्ष दे घेऊ 5 मिनिटं नंतर करायचं आहे. घ्यायचे का शिबिर? नम्रतात आहे काय बोलत नाही बरं असू द्या. तर मला वाटतं शिबिर घेतलं तर फरक पडेल, अजून चांगला फरक पडेल, उत्साह येईल. आपल्याला पण वाटणार नाही की माताजींचं जर वियोगामुळं आपण पण सगळेजण नाही म्हटलं तरी पर्यायामध्ये उभी आहोत. पुन्हा पुन्हा आपल्याला राहून राहून सगळ्यांनाच आठवण येते माताजींची. तर बंधू आपल्याला सगळ्या महिला मंडळानं हे ऍक्च्युली का होता आता कधी शिबिर घ्यायचं हे त्या ठिकाणी डिक्लेअर करा, म्हणजे माताजी पण आपल्याला लाभ मिळतील, माताजी जाणार नाही आपल्यापासून. असं बरोबर तारीख घ्या की बरोबर माताजीचा विहार पण होणार नाही, त्या चातुर्मासाचा लाभ होईल आपल्याला माताजींचा. माताजींना गडबड नाही, पूर्ण गडबड झाली चालत नाही ना. स्थिर पाहिजे, ध्रुव क्षेत्र कोणतं आहे महत्वाचं नाही, ध्रुवता महत्वाची. आपल्याला ध्रुव शिकवला माताजी, तेव्हा कुठल्या क्षेत्रात असलं तरी ध्रुव बरोबर आहे. मग इथं राहायला काय आणि कुठं असला काय, तेव्हा इथं राहून ध्रुव आहेच की. एक तरी जागा आता स्थिर झाली आणि आता मग असं शिबिर मला वाटतं आता ट्रस्टींनी आणि देवी महिला मंडळानं मनावर घेऊन जेव्हा डिक्लेअर करायचं तेवढं करा, आणि एकदा पुन्हा सगळ्यांना त्या समयसारची अनुभूती करून द्यावी अशी सगळ्यांना मी विनंती करतो. विनंती कर. चला, सत्य शिव सुंदर. सुंदर ती इतकी सुंदर वर्णन केल्या जर देवाने, आणि ते कुंद कुंदाचार्यांची ती गाथा म्हणताना पण मला छान वाटतं. निश्चय समूह सुंदर, ते एक असा आत्म सुंदर असा शब्द जो आहे तो सुंदर गोड वाटतो. आतून एक त्या शब्दामध्ये सुद्धा गोडी असते. तुझ्या नावात घरी गोडवा केशवा, ते नावात सुद्धा एक गोडवा असतो. म्हणतात समयसार वगैरे सुंदरता म्हणताना सुद्धा एक गोडवा. त्याच्यात तुम्हाला उडी मारावं लागेल, त्याच्यात जरा आंघोळ करावं लागेल, बुडावं लागेल. जसं पाण्याला उडी मारल्यानंतर थोडा वेळ खाली बुडून
राहतो नाही त्याला वर येतो म्हणजे तापलेला असतो जरा खाली राहतो वर आणि मग वर येतो काय मस्त असं बुडायला पाहिजे सुंदर असे सिद्ध भगवान कसे 3 लोकात सुंदर तुम्हाला घरचा अभ्यास आणि समजण्याची तिसरी कथा की त्या ठिकाणी तुम्हाला वाचायची. आता मी पंचपरमेश्वराचे नियम देणार नाही तुम्ही सगळे विसरता आणि मला त्याचा पाप लागायला मी नुसतं नियम देऊन तुम्ही विसरून जाता काय यश मला कारण ते काय एक डायलॉग एक काय ते वादा नाही म्हणजे वादे पूर जाते काय तर असू द्या म्हणजे ही नका घेऊ मला वचन देऊ नका पण अभ्यास करा सगळ्यांनी किती कथा कशाची तिसरी कथा होते आणि कसे सिद्ध भगवान पुन्हा एकदा म्हणणार आहे आपण कारण आपल्याला स्थापना करायची. ओके स्टार्ट. सगळ्यात वरच्या भागामध्ये विराजमान असणारे अशरीरी अवस्थेला प्राप्त झालेले ज्यांचं स्वरूप चिदानंदमय आहे जे आज्ञांचे रसपान करणारे आहे जे सत आहे जे कल्याण स्वरूप आहे जे सुंदर आहे जे ज्ञाता द्रष्टा आहे अशा सिद्ध प्रभूंना भाव नमस्कार करा. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जसे आपण आहात तसाच मी पण आहे. त्यांच्यासारखं स्वतःला पहा. ते चिदानंद स्वरूपी मी चिदानंद स्वरूप ते सत मी सत ते शिवस्वरूप मी शिवस्वरूप ते सुंदर मी सुंदर ते ज्ञाता द्रष्टा हा मी पण ज्ञाता द्रष्टा ते सिद्ध हा मी सिद्ध सिद्धोऽहम् चिदानन्दोऽहम्.
जो प्रभु जल पान किया त्याग कृष्णा की आग जली। सगळ्या 8 9 ह्याच्यात येणार तेव्हा त्याचा भाव लक्षात येतो काय होकर निराश कशापासून पूजेपासून निराश होणार काय धावत गेले निराश झाला तर संपवत इतकं नाही का 3 वाजू काय होकर निराश सब जग असं झालं तर सिद्धांना शरण झालं आणि जर आपल्याला अजून आशा असेल तिथली तर सिद्धांना आपण शरण मनापासून जाणार नको मला आता तुमच्यासारखंच पद प्राप्त करून सुटणार काय सिद्ध पद चला ओम ह्रीं श्री सिद्धिराधिपते सिद्ध परमेश्वरिने मम तृष्णा भाव विनाशनाय जलम निर्वापयामि। चिदानंद स्वरूपी सिद्धांना पहा चिदानंद स्वरूपी सिद्ध परमात्मा तृष्णा रहित आहे इच्छा रहित आहे आकुलता रहित आहे त्यांना जाणणारा हा मी पण चिदानंद स्वरूपी आत्माचा हा माझा आत्मा पण सिद्धांप्रमाणे तृष्णा रहित आहे आकुलता रहित आहे निराकुल स्वरूपो अशा सिद्ध परमेश्वरींना आपल्या ज्ञानात
सिद्धशिलेवर विराजमान असणारे सिद्ध पहा. क्रोध कषाय मन रहित आहेत पहा. सिद्ध प्रभू परम शांत आहेत. प्रतीकीकरण. त्यांना जाणणारा हा माझा आत्मा सुद्धा क्रोध कषाय मल रहित आहे. मी सिद्धांसारखाच आहे जाणा. परमशांत स्वरूप निष्कषाय स्वरूप सचमुच तुम अक्षत हो प्रभुवर. तुम ही अखंड अविनाशी हो. अलेशानि गणों अक्षय पद तुमको अपनाया. सिद्ध परमेश्वरे मम निराकार अखंड अविनाशी पद प्राप्तये. अक्षतान्निर्वपामिति. डोळे मिटा. सिद्धशिलेवर आकार रहित अवस्थेला प्राप्त झालेल्या अखंड अविचल अविनाशी सिद्धांचे दर्शन घ्या. सत आहेत, ते आहेत निराकार. निराकार असूनही ते ज्ञानाकार आहेत. ज्ञान स्वरूप आहेत. त्यांना मी माझ्या ज्ञानामध्ये जाणतो आहे. त्यांच्यासारखाच मी पण ज्ञानाकार आहे, निराकार आहे, अखंड आहे, अविनाशी आहे. निराकारो
जो शत्रु जगत का प्रबल काम, अप्रमुदित मन विकसित सुमरनाथ, मनसिज को ठुकरावे आया। नम्रता आहे. मनसिजचा अर्थ काय होतो? मनाचे विकल्प. मनसिज. आणि विकल्प म्हणजेच काम आहे, काम म्हणजे ती इच्छा आहे. म्हणून मनसिजचा अर्थ आता इथं प्रकरणानुसार काम घेतलेला आहे. म्हणजे 5 इंद्रिय विषय भोगामध्ये जी मनाची मन आहे ना, 5 इंद्रिय तेवढे प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. मन सांगतं हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे असं नको, ते तसं नको. म्हणून त्या मनसी मूळ कारण जे आहे या इंद्रियाला त्या विषयांमध्ये प्रवृत्ती करवणार, जास्त पाप करून घेणार, जास्त आसक्ती करवणार ते असतं मन. ते मन संकल्प विकल्प करवतं आम्हाला या संसाराला. पण त्याच मनाचा चांगला, जसं न्यूक्लिअर एनर्जीचा चांगला उपयोग आणि वाईट उपयोग. त्या आहे ना, वाईट उपयोग म्हटलं तर सगळं डिस्ट्रॉय करतं, चांगला उपयोग म्हटलं तर कुठंतरी ती शक्ती चांगल्या कामासाठी वापर. तसं मनाची शक्तीचा उपयोग, कारण मन प्राप्त झाल्याशिवाय सम्यदर्शन होतं. मग मन प्राप्त झाले मग मी करतोय का, त्याचा उपयोग दुरुपयोग केला तर आपल्याला ते नरकात तिघ्यांची गती घेऊन जात. आणि याचा जर सदुपयोग केला तर स्वर्ग मोक्षाचं कारण. कसा करायचा? मेरी मर्जी. बरोबर आहे. म्हणजे तर कुणी मी तुम्हाला नाही करू शकत, देव काय करू शकत नाही, मी काय करत. तुमच्या मनावर कंट्रोल तुम्ही करू शकता. हा पुरुषार्थ आमचं करणं गरजेचं आहे ना. हे आपल्याला कर्म संस्कार दोन्ही ओढणार आहे बाहेर. पण आपण आता हे समजून घेतलं तर आता आपली ताकद लावा. आता आपली ताकद लावा ना, आपण त्याला सोडून देतोय. बरं घे, मी जातो तुझ्याकडे. लग्न केलं काय झालं? निकीच्या अधीन झाला का निकी तुझ्या अधीन झाला? प्रश्न, आपले सामान्य प्रश्न. का दोघं एकमेकाच्या अधीन झाला? मला तर दिसतो बाबा, आहे का नाही? तसं स्वाधीन असं सगळं समर्पण नाही करायचं कुणाला. इंद्रियांना आपण समर्पित, मनाला सगळं विषय भोगामध्ये समर्पित करायचं नाही. पुरुषार्थ करून आपण त्या मनाला इंद्रियापासून दूर करून आपल्या आत्म्यामध्ये आत्मचिंतन करण्यासाठी उपयोगात आणायचं. ओम ह्रीं श्री सिद्धिग्राधिपतये सिद्ध परमेष्ठिने मम आनंद स्वभाव प्रकाशनाय पुष्पं निरोपामिते. विठा ज्यांनी इंद्रिय आणि इंद्रिय विषयांवर विजय प्राप्त केलेला, जे अतींद्रिय पदाला प्राप्त झालेले आहेत, जे अतींद्रिय महापदार्थ म्हटले जातात, असे सिद्धशिलेवर विराजमान सिद्ध प्रभू पहा. अतींद्रिय, माझे ज्ञान पण अतींद्रिय आहे, इंद्रियाच्या अवलंबनाशिवायच आहे. जाणतोय मी, ज्ञान जाणतंय, डोळे नाक कान नाही,
पहा, ज्ञानाने अतींद्रिय महापदार्थ पाहतो आहोत. जसे ते सिद्ध परमात्मा आहेत, तसाच हा माझा पण आत्मा अतींद्रिय महापदार्थ आहे. आनंद स्वरूप आहे. अतींद्रिय आनंद स्वरूप. सिद्ध परमेश्वरे मम अनशन स्वभाव प्रकाशनाय नैवेद्यं निर्ममामि. सिद्धशिलेवर विराजमान असणाऱ्या सिद्धांचं ध्यान कर. अशरीरी आहे म्हणूनच अनाहारी आहे. चेतन आहे, अमूर्त आहे म्हणून अनाहारी आहे. बघा, चैतन्य प्राणावर जगणारे आहे, जड उद्गल आहारावर नाही. अनंत काळपर्यंत ते आता चैतन्य प्राणावरच राहणार आहे. अशा त्या सिद्धांना नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. त्या सिद्धांसारखं स्वतःला पहा. मी पण चेतन आहे, मी चेतन प्राणावर जगणारा आहे. मी अन्न पाण्यावर जगणारा नव्हतो, नाही, नसणार. हा स्वानुभवाने निर्णय करा. चैतन्य प्राण संपन्न स्वरूप. आलोक ज्ञान का कारण है, इंद्रिय से ज्ञान उपजता है.
दीपं निर्वापते ज्ञानमय, अतींद्रिय ज्ञानमय अशा सिद्धांचे दर्शन घ्या. त्यांचं दर्शन करणाऱ्याचे आता दर्शन घे. त्यांना पाहणाऱ्याला पाह. हा ज्ञान मात्रच आहे, येथे अन्य काही नाही. ज्ञान मात्र स्वरूप मेरा स्वभाव चेतनमय है, इसमें जड़ की कुछ गंध नहीं. चित्पिंड स्वभाव प्रकाशनाय धूपं निर्वापते. डोळे मिटा. चैतन्य अशा सिद्ध परमेष्ठींना जाणा. सिद्धांचा स्वभाव चेतनमय आहे. त्यांना जाणणाऱ्या या माझ्या जीवाचा स्वभाव त्यांच्यासारखा चेतनमयच आहे. पहा, आपल्या चेतन आत्म्याला पहा. यामध्ये जड अशा कर्म, शरीर, भूत यांचा गंध देखील नाही. चैतन्याचा सुगंध आहे. परद्रव्य, परभावांची दुर्गंधी येथे नाही. चैतन्य गंध स्वरूपोऽहम्. परगंध रहित स्वरूपोऽहम्. Sure.
शुभ कर्मों का फल विषय भोग, भोगों में मानस रमा रहा। रागादि विभाव किए जितने, आकुलता उसका फल पाया। श्री श्रीराधीपदे सिद्धपरमेष्ठिने मम भोक्तृत्व भाव प्रकाशनाय फलं निर्वहामि स्वाहा। डोळे मिटा, बघा आपल्याच अनंत गुणांना भोगणारे हे सिद्ध भगवान आहे. आपल्याच ज्ञानाचा, आपल्याच आनंदाचा भोग घेणारे आहेत. संसार, शरीर, विषय यांचा भोग घेणारे नाही. परद्रव्याचे भोक्ता आहेत. रागद्वेषादी विकारी भावांचे देखील ते भोगता नाहीत. ते आपल्या अनंत गुणांच्या परिणतीला भोगणारे आहेत. जसे ते तसेच आपण पण आहोत. स्वतःला जाण. इंद्रिय विषय भोगांना भोगणारा मी नाही. जाणा, मी माझ्या ज्ञानानंद स्वभावाचाच भोगता आहे. शरीराचा, विषयांचा, इंद्रिय विषयांचा मी भोगता नाहीच. इथे उत्पन्न होणाऱ्या रागद्वेषाला पण भोगणारा मी नाहीच. मी ज्ञाता आहे. जाणा, ज्ञाता स्वभाव स्वरूपोऽहम्. जल पिया चंदन चर्चा मालाए सुरभित सुमनों की। सुरभि धूपायन की
जल से फल तक का वैभवय मैं आज त्यागने हूँ आया। सिद्धिपदे सिद्ध परमेष्ठिने मम स्वयं पूर्ण स्वभाव प्रकाशनाय अर्घ्यं निरूपयामि। डोळे मिटा. परिपूर्ण अशा सिद्धांचे ध्यान करा. परद्रव्याच्या परगणाची त्यांना का गरज नाही पहा. ते स्वयंपूर्ण आहेत. ज्ञान आणि आनंद त्यांचे परिपूर्ण आहे. त्यांना जाणणाऱ्या या आपल्या आत्म्याला पहा, त्यांच्यासारखाच आहे, सिद्धच आहे. मी ज्ञान आनंदाने परिपूर्ण भरलेलो आहे. प्रतीती करा. भरितावस्थ स्वरूपोऽहम् परिपूर्ण ज्ञानानंद स्वरूपोऽहम्। आलोकित हो लोक में प्रभु परमात्म प्रकाश। जय ज्ञान मात्र न्यायक स्वरूप तुम हो आनंद चैतन्य रूप। रागादि विकारी भाव जार तुम हो मेरा निर्विकार। अनित करत आनंद रास स्वाभाविक परिणति मेरी आस। प्रभु भवत दिय गहरो अपार बहते जाते सब निराधार। पाया नहीं मैं उसको पहचान, उल्टा ही मैंने लिया मान।
तेरा स्वरूप लख प्रभु आज हो गए सफल संपूर्ण आज। तुम पर करता नहीं नाथ, ज्ञाता हो सबके एक साथ। जो ले तुमको बस पिछाड़। विपदामय पर पद है निकाम, निज पद ही है आनंद धाम। मेरे मन में बस यही चाह, निज पद को पाऊं हे। ओम ह्रीं श्रीराधीपदे सिद्धपरमेष्ठिने मम निजपद प्राप्तये जय माला निज सिद्ध पदाला प्राप्त व्हा, याच्यासाठी शब्दांची गरज नाही। कुछ नहीं चाहता, चाहो अपना भाव। जगदेवादिदेवादिनाथ भगवान की भक्तमर प्रणतमामि मणि प्रमाणा। सम्यक् प्रणम्य दीनपाय त्वन्निर्गारा। यत्संस्कृतः सकलवाङ्मयतत्त्ववित्
ॐ ह्रीं श्री देवादिदेवादिनाथ जिनेन्द्राय मम बोधधिशोषणाय अर्घ्यं निर्वपामि नैवेव श्रीरघन्तपूज्यो शीलपूज्यो चासो नरहन्तमाशिलपूज्यो नारशाङ्करकीर्तनी सर्वज्ञभाषितधर्मदशविधि दयामय पूज्यो सदा प्रलभ्यते कृत्रिमकृत्रिं चेतचेतानय जयो नाशसी सम्मेदति गिरनामय पूजो सदा चौबीससी जिनराज पूजो ईश क्षेत्र विदेहते गंधाक्षत पुष्पजरूपफलदाय ॐ ह्रीं श्रीहरिसिद्धसर्वपदे सरस्वतीपदशमिमानिवृत्तं शिवादशोचन्द्रमादर्शनसिद्धादिशिवस्कारणेभ्यः समयचन्द्रचरित्रेभ्यः त्रिलोकसमधिकृत्रिमकृत्रिं किञ्चित्तालयभ्यो विजनेवाशिचित्तालयभ्यो नन्दीश्वरद्वीपस्थद्वीपञ्चाशद्दिनालयभ्यो श्रीसंशिखरगिरिनार्गिरिकलागिरि यम्मापुरपापुरादि सिद्धक्षेत्रेभ्यो निश्चयक्षेत्रेभ्यो विधेयक्षेत्रस्थित श्रीमन्नरादि विद्यमानविंशति तीर्थङ्करेभ्यो पुष्पादि महावीरन्त चतुर्विंशति तीर्थङ्करेभ्यो भगवज्जन सहस्रनामेभ्यश्च मम सिद्धपदप्राप्तये महार्घ्यं निरूपयामि।